पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो, देवाच्या लेकरांना देव देणारा सर्वात मोठा एक आशीर्वाद आहे स्वातंत्र्य। हालेलुया। आज मी तुम्हाला हे प्रश्न विचारत आहे, तुम्ही स्वतंत्र झाला की नाही? आपण स्वतंत्र आहात का? हालेलुया हालेलुया। आपण स्वतंत्र असायला पाहिजे हे देवाचा आपल्याकडून अपेक्षा आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। स्वतंत्र असे बोललं तर त्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला कोणी बांधून ठेवलेले नाही, तुम्ही मोकळा झालेला आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। प्रियानो, जोपर्यंत एक व्यक्ती स्वतंत्र होत नाही त्या व्यक्तीला सत्य बोलता येणार नाही, चांगला कृती करता येणार नाही, सहनशक्ती त्यांना मिळणार नाही। हालेलुया। सहनशक्ती मिळणार नाही म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये चिडत बसणार। हालेलुया। स्वतंत्र झालेले जे व्यक्ती आहे त्या व्यक्ती हात वर करू शकत आहे, परमेश्वराला बाप म्हणून हाक मारू शकत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रभू येशूने या जगामध्ये जगलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये येशूच्या शिष्यांना समजावून दिलेली एक गोष्ट आहे, तुम्ही पैशापासून लांब राहा, तुमच्या कार्यासाठी लागणारा जे आहे ते वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार। हालेलुया। अधिकाराचा जे मोह आहे, अधिकाराच्या मागे कोणी पळू नये। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। अधिकाराच्या मागे पळायला कितीतरी लोक तयार आहे। मला आठवत आहे, मी काही लोकांना ग्रामपंचायत इलेक्शन, आमदार बनण्याचं इलेक्शन आणि इतर काही इलेक्शनच्या संबंधामध्ये मी काही लोकांना बोलून बघितलेलं आहे, दुसरे लोक पुढे जाऊ दे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रियानो, माणसाना मी करीन, हालेलुया, हे पुढाकारपणाच्या विचारावर जबरदस्त आहे। हालेलुया। माणसाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे अशा महत्वाची एक गोष्ट आहे। हालेलुया। या तिसरा मुद्दा जे माणसाला त्या बंधनातून बाहेर पडायचे आहे ते म्हणजे माणसांच्या स्वतःच्या शरीराच्या एक इच्छा पूर्ण करण्यासाठी असलेले जीवन जगणे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। शरीराची इच्छा म्हणजे काय आहे? भरपूर झोपणे, भरपूर खाण्यापिण्यामध्ये मस्त राहणे, स्त्री पुरुषांच्या शारीरिक संबंधातील इच्छा पूर्ण करत बसणे। हालेलुया। या सगळ्या बंधनातून ज्या व्यक्तीला सुटका भेटत आहे त्या व्यक्ती आबा पिता म्हणून हाक मारू शकत आहे। हालेलुया हालेलुया। आज ख्रिस्त मंडळी संत फ्रान्सिस असिसी यांचे सण साजरा करत आहे। हालेलुया। संत फ्रान्सिस असिसी यांना या जगामध्ये एक पप्पा होते। हालेलुया। त्या पप्पाचं नाव पीटर बर्नार्डन म्हणून आहे।
हालेलुया. हालेलुया. पीटर बर्नडन यांनी या जगाच्या जीवनामध्ये आपल्या मुलाला पुढे पुढे घेऊन गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अमला आश्रमचा व्हिडिओ ऐकणारा जे तरुण पिढी आहे, हालेलुया, तुमच्यासारखा जगाच्या मोहामध्ये अटकून बसलेले एक मुलगा होता, फ्रान्सिस असिसी. हालेलुया. त्याच्या मनामध्ये इच्छा होती, मला जगामध्ये नाववंत असलेली एक वॉरियर, योद्धा बनायचं आहे. युद्धामध्ये मी नंबर 1 बनणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असिसी आणि पेरू या राज्यांमध्ये जेव्हा युद्ध झाला, 19 वर्षाचा तरुण मुलगा असलेले फ्रान्सिस युद्ध करायला गेले. प्रेज द लॉर्ड. मनामध्ये इच्छा होती, मला तिकडे नंबर 1 बनायचं आहे, मला मोठा ऑफिसर बनायचं आहे. हालेलुया. दुर्दैवाने त्या युद्धामध्ये हारले, वर्षभर जेलमध्ये जाऊन पडले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हारणे खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिंकण्यापेक्षा हार मानलेली हार आनंदाने स्वीकार करणे, त्यातून धडा शिकणे, हे सर्व ज्ञानी लोकांना देवाने दिलेली बुद्धी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजारी पडलेल्या फ्रान्सिस जीवनाबद्दल, मरणाबद्दल, आनंदकाळी जीवनाबद्दल वर विचार करायला चालू केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तो जेव्हा प्रार्थनेला एका चर्चच्या समोर गुडघे टेकले, त्याच्या कानामध्ये एक सुंदर आवाज आला, फ्रान्सिस, माझे घर बांध. हालेलुया. देवानी फ्रान्सिसला दिलेली आज्ञा आहे, माझे घर बांध. हालेलुया. फ्रान्सिसने आज्ञा पाळण्याच्या गोष्टी अक्षरशः पाळलेला मुलगा आहे. हालेलुया. प्रियानो, फ्रान्सिसने त्या क्षणामध्ये निर्णय घेतला, मी माझ्या देवाचे घर, हे मंदिर आता बांधणार. तरुण मित्रमंडळीला त्यांनी बनवून तयार करून घेतले आणि या तरुण मित्रमंडळी बरोबर त्यांनी चर्च उभा करण्याचं काम केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काम झालं तरी परत वाणी येत आहे, फ्रान्सिस, बिल्ड माय चर्च. हालेलुया. त्याला कळालं, हे काहीतरी निराळा पाचारण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पहिले चर्च बांधत आहे तेव्हा त्यांनी हातामध्ये पैशाची गरज आहे म्हणून पप्पाच्या दुकानामध्ये जाऊन पप्पाच्या दुकानामध्ये असलेले कपडे उचलून विकायला नेलं. हालेलुया. आणि पप्पा आणि भाऊ मागे लागले. पप्पा त्याच्या मागे पळाला, तो बिशप स्वामीकडे पळाला. हालेलुया. लक्ष्यपूर्वक ऐका. हालेलुया. सर्व गोष्टीचा त्याग केला त्यांनी. जेव्हा बिशप स्वामीच्या समोर होते तेव्हा एक कपड्याच्या संबंधामध्ये सुद्धा पप्पांनी सांगितलं, हे माझ्या कष्टाचा फळ आहे. शेवटच्या कपड्याचा तुकडा जे त्याच्या अंगामध्ये होते त्यासाठी पण पप्पांनी सांगितलं, हे पण माझं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जगामध्ये त्यांना एक पप्पा तेव्हा मिळालं. हालेलुया. बिशप स्वामीने मुलगा म्हणून त्याला स्वीकार केला. हालेलुया. या गोष्टीविषयी नंतर फ्रान्सिस असिसी सांगत आहे, मला आबा पिता
म्हणून हाक मारताना फुल फ्रीडम मिळालं. मला स्वतंत्र होऊन मला आबा पिता म्हणून हाक मारायला मिळालं. हालेलुया. हे कसे मिळालं हे संधी? कारण सगळ्या गोष्टीचा त्याग केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत इग्नेशियस लोयोला सारखा संत लोकांना तयार केलेली एक वचन आपल्याला माहिती आहे. हालेलुया. मत्ती शुभवर्तमान 16व्या अध्यायातील 26वे वचन. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? बाकी सगळ्या गोष्टीचा त्याग झाल्यावर आत्मा केवढे मूल्यवान आहे म्हणून फ्रान्सिसला कळालं. प्रेज द लॉर्ड. स्वतंत्र होऊन देवाची स्तुती करायला, देवाचा गौरव करायला त्यांना संधी मिळाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बिशप स्वामी मध्ये एक पप्पा त्यांना दिसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथून पुढे फ्रान्सिस अजून स्वतंत्र झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रायश्चित्ताच्या जीवनासाठी गोंडताट नेसून बाहेर पडले. हालेलुया. जेव्हा पोप इन्नसेंट तिसरा इन्नसेंट पोप साहेबांच्या जवळ पोहोचले. हालेलुया. पोप साहेबांच्याकडे कोणतरी बातमी पोहोचवलं, एक ग्रुप आलेला आहे, त्यांना मंदिर बांधायचं आहे. हालेलुया. त्यांना शुभवर्तमान गाजवायचं आहे. त्यांना परवानगी देणार का? हालेलुया. पोप साहेबांनी ओरडून सांगितलं, बिलकुल नाही. तो फ्रान्सिस आहे का? हालेलुया. त्याला चान्स नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पोप फ्रान्सिस आबा पित्याकडे पहिले परवानगी काढणारा आहे. हालेलुया. आपण पुढे पाहतो म्हणजे फ्रान्सिस असिसी त्यांच्या शिष्य, त्यांच्या बरोबरच्या मित्रमंडळी बरोबर पोप साहेबांच्या समोर पोहोचत आहे. पोप साहेबांनी त्याच्या तोंडावर बोलत आहे. हालेलुया. तुला शुभवर्तमान गाजवायचं असेल तर डुकरांच्या मध्ये जा. हालेलुया. किती मोठा तिरस्कार. हालेलुया. तरी आज्ञाधारकपणामध्ये अगदी निपुण असलेल्या फ्रान्सिस असिसी डुक्करे शोधत फिरले, त्यांच्यामध्ये पोहोचले, शुभवर्तमान गाजवायला चालू केले तिकडे. हालेलुया. रात्री पोप साहेबांना पवित्र आत्म्याने एक स्वप्न दिला. हालेलुया. त्या स्वप्नामध्ये फ्रान्सिस असिसी सारखा एक माणूस, एक पुरुष, हालेलुया, सेंट जॉन लॅट्रन जे मोठा कॅथीड्रल आहे ते पडत आहे, तो एकटा उभं राहून पडणारा मंदिर उभा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जर देवानी तुला निवडले, जर देवानी तुला एक जबाबदारी दिले, तर मंदिर बांधण्यामध्ये तू एकटा असला तरी तुझा हात खूप महत्वाचा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आपण पाहतो फ्रान्सिस यांच्या मागे बिशप स्वामी, बाकी लोक लागताय ते शोधायला निघाले. हालेलुया. हालेलुया. कारण पोप साहेबांनी बोलले, परवा येऊन गेलेला जो मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, त्याला शोधा. हालेलुया. आणि पोप साहेब त्यांना शोधून काढले. तेव्हा खरोखर तो डुकरांच्या बरोबर प्रवचन करत होते. हालेलुया. आज्ञाधारकपणामध्ये पुढे गेलेल्या एक संत व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. पोप साहेबांना कळालं याचा आज्ञाधारकपणा अगदी स्ट्रॉंग आहे. डुकरांच्या मधून पोप साहेबांच्या समोर जाऊन उभे राहिलेले जो फ्रान्सिस आहे,
पोप साहेब त्यांचा जो सिंहासन आहे तिथून खाली उतरून आले आणि समोर आलेल्या फ्रान्सिसना मिट्टीत घेतले आणि त्याला हाक मारला, माय डिअर सन, माय डिअर सन. हालेलुया. हालेलुया. एक पप्पा बिशप स्वामी मध्ये मिळालं, आणखीन एक पप्पा. हालेलुया. हालेलुया. पोप साहेबांच्या मध्ये मिळालं. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या जगामध्ये तुम्ही जेवढे त्याग करत आहे ते त्याग या जगामध्ये कितीतरी उपयोगी आहे म्हणून मत्ती 19 मध्ये देवाने बोललेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आपण संत फ्रान्सिस असिसी सारखा जगापासून लांब राहून देव जो फ्रीडम देत आहे त्या देव देणाऱ्या फ्रीडम मध्ये देवाचा सेवा चाकरी करण्यासाठी आपले पाऊल आपण पुढे ठेवूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. गंभीर असा ऍसिडिटीचा त्रास असलेल्या अनेक लोकांना, ज्यामुळे पोटामध्ये घशामध्ये वगैरे त्रास होत आहे, अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. आतडीच्या वरच्या भागामध्ये पोटामध्ये खूप त्रास असलेली एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीच्या विषयी अनेक लोक एकत्र आरोप लावत आहे. विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू निष्पापी आहे, तू जेन्युइन आहे, याबद्दल मला खात्री आहे. माणसांच्या अप्रुव्हल पेक्षा देव देणारा जो मान्यता आहे ते जास्त प्रेशियस आहे, किंमतवान आहे. एका व्यक्तीचा एका डोळ्याच्या संबंधातील त्रास प्रभू दूर करून देत आहे. कोणाच्या तरी अंगणातील काही झाड जे सुकून जात आहे, तुमची प्रार्थना परमेश्वराच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. सुकणाऱ्या त्या झाडाला परमेश्वर परत एकदा नवजीवन देत आहे. पाय गळून जात आहे, पायाला ताकद बिलकुल नाही, असा अनुभवातून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. येशूच्या पवित्र हृदयाचा भक्ती करणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. पाय मुरगळलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. डोकं भयानक दुखत आहे. या परिस्थितीतील अनेक लोकांना पवित्र आत्मा आज सुटका देत आहे. देवाच्या पाचारणाकडे कान देण्याचे दान अनेक लोकांना आज प्रभूने दिलेलं आहे. काही तरुण मुलं फादर बनण्यासाठी, काही तरुण मुली सिस्टर बनण्यासाठी कान लावत बसलेला आहे. त्यांच्यासाठी प्रभू पाचारणाचा अनुभव क्लिअर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.